मॅडम, परमेश्वराच्या कृपेनेच तुमच्या आईंची सुखरूप सुटका झाली. परमेश्वराबरोबरच आपल्याला गोरेगावकर साहेब आणि धोंडू पांडूचेही आभार मानायला हवेत. त्यांनी जर त्या एरियात पाहणी केली नसती तर माझी अम्मी कशी सापडली असती? मॅडम, माझ्या बोलण्याचा राग मानू नका, पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. म्हणजे गोरेगावकर सरांचं आधीचं वागणं कसं होतं तुम्हाला माहितीच आहे. त्यांच्यात एवढी सुधारणा कशी काय झाली अचानक? मग हे वाईट काय त्यात? नाही, वाईट नाही झालं, ते चांगलंच झालं. पण मला पूर्वीचे दिवस आठवत आहेत. तुमच्याशी त्यांनी किती वाईट वागणूक केली होती, आठवतंय? पण आता तेच गोरेगावकर साहेब माझ्या उपयोगी पडतायत. काहीही असो, पण त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही. कधी ना कधी त्या उपकारांची परतफेड मी करीनच. साहेब, तुम्ही? कोणाच्या उपकाराची परतफेड करताय? सर, तुमच्याच बद्दल बोलतोय आम्ही. चांगलं बोलताय की शिव्या देताय? काहीतरीच काय सर. बरं, ते जाऊ दे. तुझ्या अम्मीची तब्येत कशी आहे आता? ते शैतान त्यांना अन्न पाणी देत होतं की नाही कोणाच ठाऊक? ती माणसं सैतान आहेत सर. माझ्या अम्मीची कदर ती कशाला करते? पण तू त्यांना एकटीला सोडून आलीस की काय? रहीम चाचा आहेत सोबतीला. शिवाय धोंडू आणि पांडू तिथेच आहेत पहाऱ्यावर. सर, तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात. काय? मी त्या दोघांची माफी मागायची? हे आपण नाटक करायचं. यावर त्यांची काय रिएक्शन येते ते आपण बघू. येस, मला वाटतं मॅडम, गोरेगावकर सर अगदी बरोबर बोलतायत. तुमचा नमतेपणा हा आपल्याला कितपत फायदेशीर ठरेल हे आपल्याला पाहता येईल, नाही का? ठीक आहे सर, मी यावर विचार करते.